पोटाचा व्यायाम म्हणजे ॲप्स वर्कआउट केल्याने खरंच पोट कमी होतं का? तर सरळ सरळ सांगतो, अजिबात नाही. जर तुमचं टार्गेट पोटाचा घेरा किंवा बेली फॅट कमी करणे असेल तर फक्त ॲप्स वर्कआउट करणे म्हणजे तुमचा संपूर्ण टाईम वाया घालवणे आहे. चला तर मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो. आपल्याला काय वाटतं की आपण ज्या भागाचा जास्त व्यायाम करू त्या भागाची चरबी लवकर कमी होते, तर असं अजिबात होत नाही. तुम्ही रोज पोटाचा व्यायाम केला तर तुमची कोर स्ट्रेंथ वाढेल. यामध्ये फक्त मसलचा व्यायाम होतो. पोटाचा घेरा किंवा फॅट अजिबात कमी होत नाही. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर स्पॉट रिडक्शन अजिबात होत नाही. तुमची झाली तर संपूर्ण शरीराची चरबी कमी होते आणि वाढली तर संपूर्ण शरीराची वाढते. एखाद्या स्पेसिफिक ठिकाणाची अजिबात कमी जास्त चरबी होत नाही. मग प्रश्न पडतो, पोटाची चरबी कमी कशी होईल? तर तुम्ही कॅलरी डेफिसिट डाएट करून, म्हणजे जितक्या कॅलरीज बर्न करतात त्यापेक्षा कॅलरीज कमी खाणे, याला कॅलरी डेफिसिट डाएट म्हणतात. तेव्हा तुमची फॅट लॉस जर्नी स्टार्ट होते. यासाठी 3 सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. नंबर 1, डाएट कंट्रोल ठेवा. नंबर 2, वेट ट्रेनिंग गरजेची आहे. नंबर 3, या सगळ्यांसोबत कार्डिओसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. ह्याच प्रोसेसने तुमचं पोट कमी होते, अदरवाईज होत नाही. मित्रांनो, असेच काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी असे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत जाईल आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.